ಸ್ನೇಹಿತರೆ, ನೀವು ಕೇಳ್ಬೋದು ನಿಮ್ಮ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು 9019904904 ಪ್ರಶ್ನೆ ನೀವು ಕರೆ ಮುಖಾಂತರ ಅಥವಾ ವಾಟ್ಸಪ್ ಮೆಸೇಜ್ ಮುಖಾಂತರ ಕೇಳ್ಬೋದು. ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಸುರೇಶ್ ಅವರು ವಾಟ್ಸಪ್ ಮೆಸೇಜ್ ಮುಖಾಂತರ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನನ್ನ ಸೆನ್ಸಿಟಿವಿಟಿ ಇಶ್ಯೂ ಇತ್ತು, ಆದರೆ ಅದು ರೂಟ್ ಕೆನಾಲ್ ಮುಖಾಂತರ ರಿಲೀಸ್ ಆಗಿದೆ, ಎಲ್ಲರಿಗೂ ಹಾಗೇನೇ ಇರುತ್ತಾ ಅಂತ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲ, ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಟೂತ್ ಪಾರ್ಟ್ಸ್ ಇರುತ್ತೆ. ಸೊ ಕ್ರೌನ್ ನಮ್ಗೆ ಮೇಲ್ಗಡೆ ಏನು ಕಾಣುತ್ತಲ್ಲ ವೈಟ್ ಕಲರ್, ಇಟ್ ಈಸ್ ಅ ಕ್ರೌನ್. ಅದ್ರ ಕೆಳಗಡೆ ಇರೋದು ರೂಟ್. ಸೊ ಹಲ್ಲಿನಲ್ಲೂ ದೇರ್ ವಿಲ್ ಬಿ ಪಾರ್ಟ್ಸ್. ಮೇಲೆ ಕಾಣೋದು ಎನಾಮಲ್, ಅದ್ರ ಕೆಳಗೆ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಯೆಲ್ಲೋಯಿಶ್ ಇರುತ್ತೆ, ಅದು ಡೆಂಟಿನ್. ಅದ್ರ ಒಳಗಡೆ ಇರುತ್ತೆ ಪಲ್ಪ್. ಇದು ಏನು ಚೇಂಬರ್ ಪಲ್ಪ್ ಇದೆಯಲ್ಲ, ಈ ಜಾಗದಲ್ಲಿ ನರ್ವ್ಸ್ ಇರುತ್ತೆ. ಅಲ್ಲಿಂದನೇ ಅವು ಮುಂದೆ ಹೋಗಿ ಡೆಂಟಾನಲ್ ಟ್ಯೂಬ್ಯೂಲ್ಸ್ ಅಂತ ಓಪನ್ ಆಗುತ್ತೆ. ಸೊ ಈಗ ನಿಮ್ಗೆ ಹಲ್ಲು ಹುಳುಕಾಗಿದ್ರೆ ಫಸ್ಟ್ ಎಕ್ಸ್ರೇ ಅಥವಾ IOPS ಸ್ಮಾಲ್ ತೊಗೊಂಡು ವಿ ಚೆಕ್ ಕಿ ಅದು कॉलर जॉइन ಕರೆ ಅಂತ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಹಲೋ, ನಮಸ್ಕಾರ. हॅलो हॅलो हॅलो, नमस्कार. हा नमस्कार. आपलं नाव? अनिकेत देसाई. हा अनिकेत सर, आपला प्रश्न विचारा. प्रश्न असा होता की आपले दात म्हणजे कशामुळे किडतात, त्याचे कारण काय किडण्याचे? ओके, शुगर कंटेंट. जे तुम्ही चॉकलेट खाता, स्वीट्स खाता, लाडू खाता, त्याच्यामुळे किडतात. का म्हणजे स्वीट्स त्याच्यात पॉलिसॅक्राइड, मोनोसॅक्राइड हे दातावर असं जमून बसतात. त्याच्यानंतर मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, स्ट्रेप्टोकोकस म्युटन्स. ओके, हे एक मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, स्ट्रेप्टोकोकस म्युटन्स. हे तुमच्या दातावर बसलेलं शुगर कंटेंटवर फीड करून ते दात पूर्ण असं किडायला चालू होते. का म्हणजे ते दाताला खायला चालू करते ते मायक्रो ऑर्गॅनिझम. जर तुम्ही टाईम टू टाईम ब्रश नाही केला, नाहीतर स्वीट चॉकलेट हे सगळं खाऊन तसंच झोपून टाकला, तर पूर्ण रात्र मिळते ते मायक्रो ऑर्गॅनिझमला. का म्हणजे ते मायक्रो ऑर्गॅनिझम शुगरमध्येच पलत असते आणि तुम्ही त्याला ते स्ट्रॅटम देता, पूर्ण सबस्ट्रेट असं की हे इथं शुगर माझ्या दातावर बसलेलं आहे, तू येऊन खा. म्हणजे ते मायक्रो ऑर्गॅनिझम काय करणार, आता पूर्ण रात्री त्याच्यात बसून ते खात दात पण खाऊन जाते. त्याच्यामुळं त्याला म्हणतात केरीज, त्याला म्हणतात की दात किडले माझं. हॅलो. हां, आणि आपल्या म्हणजे दाताची लाईफसाठी म्हणजे दात आणि लाईफ वाढवण्यासाठी काय काय करणार ना? दात चांगले ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे? ओके, तुम्ही जेव्हा जेव्हा स्वीट खाता, फर्स्ट थिंग थोडं म्हणजे ॲटलिस्ट फॉर 2 मिनिट्स ब्रश करून टाका. म्हणजे ते लेअर व्हायच्या आधीच, ते काय सुक्रोज लेअर होते दातावर, ते व्हायच्या आधीच तुम्ही ब्रश करून टाका. म्हणजे ते मायक्रो ऑर्गॅनिझमला जगाच मिळत नाही तिथं बसून काहीतरी तुमच्या दाताला करायला. आणि दाताच्या मध्ये फट हे ते नसलं तर छोटे ब्रश मिळतात, इंटरडेंटल टूथ ब्रश म्हणून, ते घालून पण तुम्ही ब्रश करू शकता. म्हणजे कुठंतरी काहीतरी स्टिक झालेलं असलं आत, मग हे शुगरी थिंग्स जे आम्ही खाते, जामून, गुलाबजामून हे ते स्टिकी असतात, ते दाताच्या मध्ये पण फसत असतात. म्हणून तुम्हाला इंटरडेंटल एड्स म्हणतात. इंटरडेंटल म्हणजे दाताच्या मध्ये, इंटरडेंटल तेही तिथंही बसलेलं फूड पार्टिकल्स कसं काढायचं, त्याला फ्लॉस पण मिळतं आहे मार्केटमध्ये, फ्लॉसिंग. इंटरडेंटल टूथब्रश, ते बॉटल असते ना, बाळाचं बॉटल क्लीन करायला ब्रश असतात ना, तसलेच एकदम बारीक बारीक छोटू ब्रश असतात, त्याला इंटरडेंटल टूथब्रश म्हणतात. तेही घेऊन तुम्ही क्लीन करू शकता. ओके ओके ओके, चालेल. थँक्यू सर कॉल केल्याबद्दल. आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. तुम्ही तुमचे प्रश्न विचारण्यासाठी कॉल करा. नंबर आहे 9019904904. जसं यांचा प्रश्न होता मॅडम, त्याच्याच जोडीला एक प्रश्न विचारेन की बऱ्याचदा आपण बाहेरही गेल्यानंतर काही खातो, गोडधोड खाणं होतं, हे ते खातो आपण. मग अशा वेळी आपल्याला ब्रश करणं काही शक्य नाही आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आणखीन काही आपण काय करू शकतो आपल्या दातांची काळजी घेण्यासाठी? ओके, तेव्हा असं बाहेर गेलेलं असलं तर कुल्ला तर करू शकता तुम्ही. पाणी तर कुठेही मिळणार, बिसलरी बॉटल घेऊ शकता तुम्ही. म्हणजे इट इज लाईक एक्झॅक्ट तिथंच आहे आम्ही. तेवढं अगर कॉन्शियस त्यांना आहे तर तुम्ही बॉटल पाणी घ्या आणि थोडा चुलं भरून थुका, तेही चालेल. म्हणजे ऑटोमॅटिकली जे थोडं बहुत असते ते तर जाणारच, निघून जाईल. हां, मग घरी येऊन तुम्ही नॉर्मली जर तुम्हाला असं वाटलं की बहुत असं जादा स्टिकी होतं हे ते असलं तर ब्रश करून टाका. मग